नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामींनी हा संदेश खास तुमच्यासाठी म्हणजेच स्वामींच्या प्रिय भक्तासाठी पाठवला आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणून स्वामींचा हा चमत्कारिक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. तो तुम्ही ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल. स्वामी म्हणतात की आजच्या जगामध्ये अशी लोक आहेत की जे दुसऱ्यांची एखादी छोटीशी चूक असेल तर ती बोटभर चूक ही नक्कीच हातभर करून जगभर मिरवत असतात की आपल्याला वाईट ठरवण्यात गुंतलेले असतात. परंतु त्यांची हातभर चूक ही लबाड वागण्यामध्ये स्वतः लपावत असतात आणि आपल्या सदऱ्याखाली ठेवून ते जगभर आपल्या चांगुलपणाचा डिंडोरा पेटत असतात. परंतु जग काही वेडे नाही. त्यांना सत्य आणि असत्य गोष्टी ह्या नक्कीच कळतात. कसं आहे, आजच्या जगामध्ये ज्याने आपल्याला रिस्पेक्ट दिली त्यांच्यासोबत नेहमी आपण रिस्पेक्टफुली आणि समाधानपूर्वक वागायला हवे. परंतु जो आपल्यासोबत ॲटिट्यूड दाखवत आहे, जो आपला अपमान करत आहे, त्यांच्या मागे कधीही धावू नका. कारण त्यांना कधीही तुमची गरज नव्हती आणि कधीही राहणार नाही. ते फक्त तुमचा उपयोग त्यांच्या मतलबासाठी करत आहेत हे कधीही विसरू नका. कारण आजची लोक ही अशी आहेत की स्वतःच्या कल्याणासाठी आणि स्वतःचा उद्धार करण्यासाठी कुठल्या स्तराला जातील हे कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येक जणाला त्याची लायकी दाखवणे आपल्यासाठी इतके सोपेही नाही. कारण त्यांचीच लायकी दाखवता येते ज्यांची लायकी असते. काही लोक हे आपल्यासमोर गोड बोलतात आणि काही लोक हे आपल्यासोबत कडूही बोलत असतात. परंतु आपल्याला जी लोक कडू बोलतात, जी लोक आपल्यासोबत रोखठोक वागतात, ती लोक कडू वाटतात, वाईट वाटतात. परंतु सत्य काही वेगळेच असते. कारलं जरी कडू दिसत असेल तर ते नेहमी गुणकारीच असते. आणि साखर गूळ हा कितीही गोड असला तरी त्याचे परिणाम हे आपल्या शरीरावर खूप वाईट होतात. त्यामुळे सत्य काय हे जाणून घ्यावे. जी लोक आपल्यासमोर गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागे वाईट बोलतात त्या लोकांची जागा ही तीच असते. जी त्या ठिकाणी आहेत ती बरोबर असते. कारण त्यांची लायकीच ती असते. ती आपल्या नेहमी मागेच असतात, पुढे कधीही येत नाहीत. त्यामुळे ते फक्त आपल्या पाठीमागे आपली निंदा करण्याचे काम करतात आणि त्यामध्ये ते नेहमी पारंगत होत जाते. कारण देवाने त्यांना तसा वर दिलेला आहे. त्यामुळे ते तसेच वागतात. कारण पूर्वजन्मी त्यांनी कर्मही तसेच केलेले असतात. त्यामुळे तुम्ही कोणाचे वाईट बोलताना हा विचार करा की आपल्याला कोणाच्या समोर राहायचे आहे की कोणाच्या वाईट राहून आपल्या जीवनाचे मूल्य समजून घ्या. कारण देव त्यांची साथ देतो जो अंतःकरणाने शुद्ध, मनाने स्वच्छ आणि कृत्याने स्वच्छ असतो. देवाला कधीही फसवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही आणि कोणाला करताही येणार नाही. कारण जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आपण कोणाला फसवत आहोत, देव आपल्याकडे पाहत नाही, त्यावेळेस तीच तुमची मोठी चूक असते. कारण तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला फसवत असतात. देवाला फसवण्याची आपली लायकी कधीच नव्हती आणि होणारही नाही. जर तुम्हाला कोणाला फसवायचे वाटत असेल तर सर्वात पहिले तुम्ही स्वतःला फसवत आहोत हे विसरू नका. कारण देव तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब हा ठेवत असतो. तो असा लेखक आहे, असा अकाउंटंट आहे की ज्याच्याकडे कुठलाही हिशोब चुकत नाही. त्यांचा ताळमेळ आणि त्यांचं बॅलन्स शीट हे अगदी बरोबर आहे. मग तुम्हाला त्यामध्ये कुठलाही घोळ करणे शक्य नाही. तुमचे हे स्वामींवरती खूप प्रेम, विश्वास असेल तर स्वामी तू मला असेच मार्गदर्शन करत राहा. तुझी साथ मला कायम असू दे. माझ्या परिवाराचे रक्षण कर. माझ्याकडून ज्या चुका होत आहेत त्यामध्ये मला सुधार करण्याची ताकद दे. ही प्रार्थना स्वामींना रोज करत राहा. आणि पहा, जरी तुमच्याकडून चुका होत असतील तर स्वामी आई ही आपली आई आहे.
ती तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून सुधार करण्यासाठी मार्गदर्शन आणि सल्ला देत राहील. परंतु तुम्हाला जर सल्ला कोणी देत असेल तर त्या सल्ल्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही ठरवा. कारण सल्ला देणारा देऊन जाईल, परंतु जर तुम्ही त्यांचा सल्ला स्वीकार करून अंमलात आणतच नसाल तर तो सल्ला अगदी शून्यमोल होऊन जातो आणि त्यांच्या किंमत काहीच राहत नाही. परंतु देवाकडे तसे कधीच होत नाही. देव तुम्हाला तेव्हा देतो जेव्हा तुमची काही स्वीकार करण्याची तयारी असते आणि तुम्ही त्यासाठी पात्र असाल. देवाला सर्व भक्त हे समान आहेत. त्यांच्याकडे गरीब, श्रीमंत, काळा, गोरा असा कुठलाही भेदभाव नाही. त्यांच्याकडे सर्व लेकरं त्यांच्यासाठी समान आहेत. त्यामुळे देवाकडे कुठल्याही गोष्टीचा वशिला चालत नाही. त्यांच्याकडे सर्व कामे ही पारदर्शक अगदी पाण्यासारखी आहेत. त्यामुळे कितीही तुम्ही घाण टाकण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला अगदी सहजपणे दिसून येते. देव कुठलीही गोष्ट अगदी सहजपणे कोणालाच देत नाही. त्यासाठी तुम्ही पात्र असायला हवे आणि तुम्ही ती स्वीकार करण्यासाठी तुमच्या मनाची तयारी आणि कष्ट घेतलेले हवे. मगच तुम्हाला देव तिथपर्यंत पोहोचवत असतो. देवाने का तुमच्यासाठी एकदा चांगले निर्णय घेतले आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी पाऊल पुढे टाकले तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट आणि वाईट प्रसंग एका क्षणामध्ये दूर होतील आणि तुमचे जीवन अगदी सुखमय अथांग सागरासारखे होऊन जाईल. तुमच्या जीवनात असा कुठलाही ओरखडा किंवा वाईट घटना घडणार नाही की ज्यामुळे तुमच्या जीवनात तुमचे मन हे कासावीस होऊन कधीतरी रडायला लागेल. परंतु स्वामी आई तुमच्या सोबत आहे. मग तुम्ही अशा गोष्टीचा विचारच करू नका की ज्या तुमच्यासाठी वाईट आहेत. कारण देव तुम्हाला कधीही दुःखात पाहू शकत नाही आणि तुम्हाला कधीही संकटात सोडत नाही. त्यामुळे जे काही होणार आहे ते चांगलेच होईल आणि स्वामी आई आपल्यासोबत जे काही करणार आहे ते चांगलेच करेल. हा फक्त आत्मविश्वास ठेवून पहा आणि तुमचे कर्म करत राहा. तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात आजच होईल. हे तुम्ही आजच स्वामींकडून स्वीकार करा आणि त्यानुसार वागत राहा. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या मनाची तयारी ठेवा. मग ते अनुभव चांगलेही असतील किंवा वाईट असतील ते सर्व आनंदाने स्वीकार करा. त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर नक्कीच दिसून येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.